गुड मॉर्निंग. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघा, धनू आमची आता नाश्ता करते आहे. धनू तू किती वाजता उठली? बघा आमच्या घड्याळात वाजलेत 2:30 आणि धनू सांगते 9. काहीतरी चुकतंय. घड्याळ आमचा शेर संपलाय. हे बघा कविता नाश्ता बनवते. जेवण बनवून झालंय का कविता सगळं? ऑलमोस्ट. धनू तू काय काम केलं आज सकाळपासून? काहीच नाही. अजून आंघोळच झाली आहे. अजून आंघोळच नाही झाली आहे, फक्त खायचं काम. आणि कविता तू काय काय काम केलं आज? आज काय काय जेवण बनवलंय? आज जेवण बनवलंय भाजी, चपाती. भाजी कुठली? भाजी आहे छोलेची. हा. चपाती, पुरी, बासुंदी आणि भजी आणि भात. डाळ भात. हा. आणि जेवण बनवून पण झालं. हो. जास्त हुशार दिसतो रे हे धनू. चला फटाफट, आपल्याला खूप काही तयारी करायची आहे. हे बघा कविता आमची मस्त रांगोळी काढते. अजून रांगोळी संपत नाहीये. आणि हे मम्मी कुठे चालली का? होय ये. बघा कविता ॲक्टिंगच संपत नाहीये कविताची रांगोळीची. आणि बघा मम्मी आता आली आहे बैठकवरून. सगळं काम आमच्याकडून करून घेतलं आहे या मम्मीने. आणि आता मस्त स्वतः 2-2.5 तास मस्त झोपून आलेली दिसते. अरे बैठक झोपायला जाते का मी? दिसते तुझा चेहरा तसा है की धनू? हे बघा धनू अजून आंघोळ न झालेली मुलगी. कामं करून घेताय. घरी असली ना, सुट्टी असली की तुम्ही कामं करून घेता. काय बोलतो. हे बघा आम्ही आता गुढीसाठी बांबू बघा आमच्या घरासाठी घराप्रमाणे गुढीचा बांबू आणलाय आम्ही. आता आला मस्त. आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. याला पहिले गिरीश एक काम करू, त्या बांबूला ना पहिले पाणी लाव, धुवून घेऊ. हा त्याला धुवून घेऊ. हे बघा काल काढली ही कविताने रांगोळी. आणि ही काकू बघा आता मी व्हिडिओ ही काकू बघा मी व्हिडिओ काढतोय म्हणून रांगोळीची ऍक्टिंग करते. आणि बघा लगेच प्रियंकाची मम्मी पण लगेच आली आहे. लगेच ऍक्टिंग दुसरी की मी पण दिसली पाहिजे. हे बघा आमचा गिरीशभाई आहे ना आमचा फुटेजसाठी खूप हे आहे. हा गिरीश कॅमेरा दिसला ना त्याच्यासाठी फक्त कॅमेरा लावा. दिवसभर काम करेन बिचारा, दिवसभर डायरेक्ट. गिरीशला मी पूर्ण गाईड करतोय कसं कसं गुढी उभारली पाहिजे ना गिरीश. हे बघा गिरीशने टकल्यात लोक कुंकू लावल्यावर कुठे पुसतात. हे बघा वाजले 11 तरी पण हे बघा अजून पण तोंड धुवायचाच कार्यक्रम चालू आहे. काय प्रगती होईल माणसाची. हे बघा ही साडी घालणारे वाटते कविता आज. मी तर असाच छान दिसतो यार कविता. ही बघा ही कविता 12 महिने इरिटेट असलेली मुलगी. मी काय इरिटेट करतो? माझा गुणधर्म आहे इरिटेट करणं. चल फटाफट तयारी कर. कविता आज तिचं टॅलेंट दाखवणार आहे. ही आहे साडी 6 वारी आणि तिची ती घालणार आहे कविता 9 वारी घालणार आहे. चला मला हां आता ही काही 6 वारीची 9 वारी घालणार आहे मॅडम. हा बघा शेठ. अरे ही कोमल तिला समजलं आम्ही ब्लॉग काढतोय म्हणून लगेच खालती आली की मी पण तुम्हाला मदत करते. वा रे वा. अरे बाप रे. का गिरीश खूप छान बोलते हा कोमल. तिच्या मैत्रिणीला सांगत नाही ते सबस्क्राईब करा. आता संजय प्लीज डू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. आता ही दिसते म्हणून करा रे. करा लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. अजून जे काय असेल ठक सब करा. मग आईस बघा झाली आमची गुढी उभारायची. आता चालू झाली आहे. संपली रे नाही रे अजून संपली कुठे अजून? अरे चालू झाली आहे आता. बरे मी ते काकू करते. गिरीशभाई पूर्ण व्हिडिओ
झाल्यानंतर Video पूर्ण झाल्यानंतर केल्यानंतर, नाही. दांडा पूर्ण सजवून झाल्यानंतर आता गिरीश हातभार लावतोय. हा गुढीचा कारण पूर्ण- का बेस हो हो आम्हाला अजिबात येत नाही म्हणून तो करतोय. दुसरं काही नाही, फक्त बस व्हिडिओसाठी. काय म्हणतोय आता? फक्त व्हिडिओसाठी. हे गिरीश खरं खरं सांग. चला यार तयारी करणे यार. हे गिरीश कपडे तरी घालणे पडतील. है की पाटील? पुढे जाता नाही आहे नवीन. तुम्हाला दाखवतो बघा. माझी तर तयारी झालेलीच आहे. मी तर कसा सुंदर मुलगा आहे. तुम्हाला दाखवतो बघा. ही बघा आमची कविता. अरे बापरे, तुम्हाला सांगितलं होतं टॅलेंटेड व्यक्ती 6 वारीची 9 वारी घालणारी. बाई तो दाखव. मस्त दिसते. छान छान क्यूट. अरे बापरे, एवढी पण नाही छान दिसत आहे. एवढी नाही छान दिसत आहे. मस्त 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 मस्त. देखो इस आदमी को देखो. बघा कशी तयारी केली आहे आमच्या मॅडमने. का तर तुझ्यापेक्षा मी छान दिसतोय. नाही. आम्हाला तयारी करायला वेळ नाही लागत. कुर्ता घातला, पावडर लावली, टिक्का लावला, संपलं. आणि तुम्हाला खूप असतात आमच्या. 1 तास झाले तयारी करत होती. किती? 1 तास. याला काय म्हणता मम्मी? हळदीचं लेपन. याच्याने काय होते? काय नाही लावायचं असते ते दरवाजाला. ओके, पॉझिटिव्हिटी. म्हणजे त्याचं का केलं जातं ते पण सांग ना. कविताला तर काहीच माहित नसेल. कविताला काहीच माहित नसेल बरं का केलं जातं ते. हां ती कसं आहे हे शेड सांगतायत ना, मम्मी शेड. आणि तो तिकडे दुसरा शेड बसलाय. आज त्याला सुट्टी ना म्हणून तो आज खूप बोलतोय म्हणून. आणि हिला तर काहीच माहित नाही आहे हे का केलं जाते. सांग कविता का केलं जाते? पॉझिटिव्हिटीसाठी. अरे बापरे, पॉझिटिव्हिटी माझ्या तोंडातून शब्द ऐकला का तू आता? हे आमची मम्मी आहे ना. मी 2 मिनिटं पण व्हिडिओ कट केली ना, व्हिडिओ नाही काढत अशी करते. हे पण राहू द्यायचं आहे मुद्दा म्हणून. आज जॉबला सुट्टी आहे ना, तरी पण बघा. धनश्री आहे ना, ती माझ्यावर खूप जळते. एवढी वाईट परिस्थिती नाही आली तुझ्यावर जवळ डायरेक्ट. धनश्री माझ्या खूप जळते. चला हात धुवून यावं लागेल मग आता की नाही? जा फटाफट हात धुवून ये. हे बघ. हाय कर बेटा. हाय हाय कर बेटा. हाय. वेगळे का दिसताय सगळेजण? बघ इकडे बघ ना. आपण काय करतोय? थोडस पण तुला बेटा कट नाही करणार मी. मला आता व्हिडिओ काढायला सांगितली हा, यांनी की व्हिडिओ आम्ही काढ. खाली येऊ, तू व्हिडिओ काढ. नाही एक देत आहे ना, अजून 5 एक साथ लावणे ना. नाही ते नंतर हे ना गुढीला करा गुढीला गुढीची पूजा करशील तर म्हणजे ब्रह्मध्वज आहे ना मला. मग आता कशाची करू? गणपती झाली हो. हा गणपती अजून आज करणार असेल ना. मी फुकट आहे, पैसा घेतला की मी चांगलं काढते. गाणं म्हण बेटा. छान छान गाणं म्हणा. बायाचं राहते पण ते सगळ्या. सगळ्या बायाचं राहते. कविता केस जरा आहे. गावाला गेला पुढे हात नाही छोकू. कधी गेला का?
ते अंकलला गेले त्या व्हिडिओ मध्ये पूर्ण चेअरवर सावली होती. पूर्ण ऊन येण्यापर्यंत बसले ते बिचारे. भूक लागली आहे आता. हा बघा 11 वाजता उठला. गुढीपाडवा आहे यांच्या घरात. गुढीपाडवा आणि 11 वाजता उठला. हा आणि हा गिरीश. मी लवकर उठतो. हा गिरीश हा व्हिडिओसाठी बिचाऱ्यांनी काय म्हणतात ते का याच्यातून कशातून आणला गिरीश आपण सोसायटी मधून. द्यायचा वेळी बाबराव द्यायचा घरातच. हे बघा घे रे काका पटकन. काका धनश्री. अरे बा, उसनं को तू सगळ्याच्या पाहुण्याला असं- ए, माया. अरे मी खाली पाया मला वाटलं मम्मी येता का मम्मी आहे. आला नी फोटो आला. पप्पा म्हणता की ते गुढीचा उकार विरारले करून गेलाय. कोणता उकार? उकार का तिची नाही म्हणून म्हणते कोणता उकार. बरोबर आहे. आम्ही झेडपी मध्ये शिकेल लोक काय माहिती उकार बिकार. मराठीमध्ये बोलतो त्याला मोठी गोष्ट झाली. चल दादूला पण प्लस लाव. एक फोटो काढून घेणार गिरीश. फोटो काढून देणार आहे. ए गिरीश ब्लॉक काढतोय का लगेच. काय मायला नवीन जोडप आहे गाईस. गाईज व्हिडिओ आमची आहे. गाईज अँड बैलाज. गाईज ए, एवढं खरं नाही बोलायचं होतं. मी मध्ये उभी राहते. चला रे मध्ये कुठे. 1 2 3 पाहिलं ग्लास दिला मारे. डायरेक्ट पाठावर प्रसाद हे झाला काय. जाऊन बसला. देवाला direct. है की बाबा गिरीश भाई. तो इगोवरून गेलता एकदम जास्त वाटतंय. म्हणून डायरेक्ट प्रसाद बघा कुठे आहे. आज वेगळाच कलर दिसतोय. आपल्यामध्ये क्यूट दिसतो म्हणून त्याला बाहेर काढलं.